कशी करायचं म्हटलं तर फार मोठा प्रश्न काय बोलावं काय. दुसरा प्रश्न हा आहे की सगळी समोर विद्वान बसलेली असल्यानंतर त्यांना काय सांगावं हा दुसरा प्रश्न. विषय कोणता असावा हा तिसरा प्रश्न. असो, हे प्रवचन माझं प्रवचन नाही. आज तुमच्या मनात जे चिंतन चालणार आहे स्वतःचं, त्या दृष्टीने शब्द बाहेर निघतात. हां, तुमचं चिंतन आहे, तुमची योग्यता आहे, तुमची पात्रता आहे, तुम्ही काय समजून घेऊ शकता हे तुमचं तुमच्यामध्ये आहे. मी काय करणार त्यात. आणि तसं जर पाहिलं तर वीरसागर महाराजांचे फार मोठे उपकार माझ्यावर आहेत. कांजी स्वामीचं साहित्य बरंच वाचलं मी, त्या लोकांच्या मध्ये आजही राहतो. पण वीरसागरच होता. वीरसागरच होता. त्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही. आजही कोणीच नाही. कोणता माणूस नाही, कोणतंही व्रती त्यागी नाही. आणि खरंच आत्मा जर जाणायचा असेल तर केवळ एक वीरसागरच पुरे आहे, अन्याची काहीच गरज नाही. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. उपकार खूप आहेत, त्यांची शब्दात आपण वर्णन करू शकत नाही. आणि या ठिकाणी आता आपल्याला बसायचं आहे. परिस्थिती ही आहे की प्रत्येक जीव जर सिद्ध भगवंता समान आहे, प्रत्येक जीव जर सिद्ध भगवंता समोर आहे, समान आहे, तर मग आपण दुःखी का? फार मोठा प्रश्न आहे ना. आपण तर ऐकतो, ध्यानसूत्रामध्ये म्हणतो सिद्ध स्वरूपोहम. दुःख का? दुःख कशामुळे आहे? आणि दुःख जर आहे तर त्याचा उपाय सुद्धा आहे. या जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही की जिचा उपाय नाही आहे. प्रत्येक गोष्टीचा उपाय. प्रत्येक गोष्टीमधून आपण बाहेर पडू शकतो. प्रत्येक गोष्टीतून आपण स्वतः आनंदी होऊ शकतो. कितीही दुःख असेल आनंदी होऊ शकतो. तर सिद्धासारखी आपण आहे. मग कोण आहे सिद्धासारखं? कोण आहे? फक्त आपण या ठिकाणी बसली एवढीच लोक आहेत. सध्या भारतामध्ये जे जैन आहेत तेवढीच लोक सिद्ध समान आहेत का? भारतामध्ये असलेली सगळी सिद्ध समान आहेत? परदेशातली लोक सिद्ध समान नाहीत. तिर्यांचे जीव सिद्ध समान नाहीत. कोणता जीव सिद्ध समान नाही? पंचेंद्रिय असलेली, एकेंद्रियापासून पंचेंद्रिय सगळी जीव सिद्धासारखीच आहे. ज्ञानाचा उघाड कमी जास्त असेल, आपण मनसहित आहोत, संज्ञी आहोत, म्हणून आपण ज्ञानाने आपल्या सुखाचा विचार करू शकतो ही योग्यता आपल्यामध्ये आलेली आहे. पण ज्यांच्यामध्ये ती योग्यता नाही तो जीवसुद्धा, निगोदी जीवसुद्धा, एका श्वासामध्ये 18 वेळा जन्ममरण करणारा जीवसुद्धा कसा आहे? सिद्धासारखाच आहे. सिद्धासारखाच आहे. मग सिद्धासारखा आहे. आणि आपण तर ज्ञानामध्ये म्हणतो मी आताच सिद्ध आहे. ज्ञानामध्ये काय कल्पना केल्या जाते किंवा जे सत्य आहे ते काय जाणलं जातं? कोणी नाही कल्पना करू शकत. आपण जर म्हटलं मी सिद्ध स्वरूप आहे तर अनेक जण आपल्याला टोकतील. काय विचार करायला लागेल? तुम्ही सिद्ध आहात, मग खाता पिता की नाही? क्रोध करता की नाही? रागावता की नाही? बाकीची कामं करता की नाही? 2 पैसे कमावण्यासाठी काही उद्योग आहे की नाही तुमच्याकडे? मग हा जर आहे आपल्याकडे, याचा अर्थ सिद्ध स्वरूप मी आहे हे सगळ्यांना न पचणारी गोष्ट आहे. मी सिद्ध स्वरूप आहे ही सगळ्यांना न पचणारी गोष्ट आहे. आणि ती पचेल कोणाला? वीरसागर महाराजांच्या शिष्यांना. अन्य जीवांना सुद्धा. आता स्मारकमधली मुलं आहेत, टोडरमल स्मारकची विद्यार्थी आहेत, त्यांची विद्वान आहेत, ही सगळी गोष्ट आहे. तेही म्हणतात आमचं स्वरूप कसं आहे? सिद्धासारखं आहे. आमची पर्याय नाही आहे. मी मनुष्य नाही म्हणते, मी तिर्यंच नाही, मी संसारी नाही, मी संसारात 84 लाख योनीमध्ये फिरणारा मी नाही, ह्या सगळ्या गोष्टी म्हणतात. पण आपण जर म्हटलं की मी सिद्ध स्वरूप आहे तर ते पुन्हा प्रश्न निर्माण करतील की तुम्ही सिद्ध स्वरूप आहेत, मग ही दुःख कोणाची आहे? हे विचार कोणाचे? ही कशाय कोणाची आहे? हे दुःख कोणाचं आहे? तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी नाही पटू शकत. त्याच्यासाठी वीरसागरांनाच ऐकावं लागतं.
का? की त्यांनी स्वतः आत्मा पाहला, त्यांनी स्वतः आत्म्याला जाणलं, त्यांनी स्वतः आत्म्याचा उपभोग घेतला आणि तोच त्यांनी आपल्यासारख्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी पुष्कळ लोक आहेत, आपल्या भागामध्ये पुष्कळ लोक आहेत की जे असं म्हणतात मी आत्म्याचा अनुभव घेतला. पुष्कळ लोक. अन्य ठिकाणी विचारा, कुठेही कोणाला आत्मानुभव आहे? कोण सांगेल? त्याच्यापासून दूर आहेत सगळं. सामायिकामध्ये आनंद येतो म्हणतात, सामायिकामध्ये आत्म्याचा अनुभव येतो असं म्हणतात, किंवा स्वाध्यायामध्येच आनंद येतो. स्वाध्यायसुद्धा आनंदाचं कारण नाही. स्वाध्यायातून आनंद असता तर सारखं वाचत राहा तुम्ही. ज्या गोष्टी सारख्या आपण करू शकत नाही तो स्वभाव नाही, आणि स्वभाव जो नाही त्याच्यामध्ये आनंद कुठून आला? जो स्वभावच नाही आपला त्याच्यामध्ये आनंद नाही. जो स्वभाव आहे त्यामध्ये आनंद आहे. स्वभावात आनंद आहे, विभावामध्ये आनंद नाही. त्याचा अर्थ हा आहे की स्वभावाप्रमाणे तुम्ही टिकू शकता, अन्य ठिकाणी तुम्ही टिकू शकत. पंचेंद्रियाचे विषय आहेत. पंचेंद्रियाच्या कोणत्या विषयामध्ये किती वेळ टिकतो जीव? नाही टिकत. एक वेळ अशी येते त्याला की तो कंटाळतो त्या विषयाला आणि नको म्हणतो. कितीही सुखी जीव असेल, कितीही त्यामध्ये त्याला आनंद येत असेल, तरी पण तो त्यामध्ये टिकत नाही. टिकत नाही याचा अर्थ काय? तो पंचेंद्रियाच्या विषयामध्ये टिकत नाही. कोणाला सिनेमा पाहण्याची, सिरियल पाहण्याची खूप आवडती आहे. सिरियल म्हणा, एखादा सिनेमा म्हणा, वेगवेगळे नाटक म्हणा, पाहण्याची जर त्याला आवड आहे, तो किती वेळ टिकेल त्या ठिकाणी? टिकत नाही. का नाही टिकत? तो त्याचा स्वभाव नाही. स्वभावामध्ये टिकेल. साखरेला कडू करायचं आहे तर किती प्रयत्न करावा लागेल? काय करावं लागेल साखरेला कडू करण्यासाठी? साखर कडू नाही होणार. साखरेसोबत कडू पदार्थ जर एखादा मिळवला गेला तर तो कडू होईल. साखर कडू होईल असं म्हटलं जाईल, पण साखर कधीही कडू होत नाही. तसा स्वभाव कधी दुःखरूप होत नाही. स्वभाव नाही होणार दुःखरूप. का होत नाही दुःखरूप? जीवाचा स्वभाव आनंद रूप आहे. जीवाचा स्वभाव सुखरूप आहे. जीवामध्ये आनंद गचागच्च भरलेला आहे. तर तो न भोगतानी आपण त्यामध्ये जर दुःख पाहतो आहे, मी दुःखी आहे असं जर म्हणत आहे, तर हे दुःख म्हणणं हे केवळ आपलं अज्ञान आहे. कोणाचं अज्ञान आहे? स्वतःच. जो दुःख मानत असेल त्याचं. मग दुःख आहे की नाही? दुःख आहे की नाही? पंचशिकामध्ये मला वाटतं असं इथं प्रश्न उभा केलेला आहे त्या ठिकाणी, मला आठवत नाही शास्त्र ते आहे की दुसरं आहे ते, की तुम्ही म्हणता जीवाला दुःख नाही, दुःख नाही, दुःख नाही, पण दुःख तर आम्ही प्रत्यक्ष भोगत आहोत ना. प्रत्यक्ष आम्ही भोगत आहोत, तर ते कसं? तुम्ही नाही म्हणताय कसं ऐकायचं आम्ही? जे प्रत्यक्ष आपल्याला दिसतं ते खरं की तुम्ही म्हणतात ते खरं? कोणतं खरं आहे? जी प्रत्यक्ष मी भोगत आहे, दुःख मी भोगत आहे, आणि तुम्ही म्हणता दुःख नाही. का? मोहनीय कर्मच असं आहे की ते सुखरूप दुःखरूप परिवर्तन करतं. मोहामुळे आपल्याला कशामध्ये सुखदुःख करण्याची कल्पना आपण करतो आणि तशा प्रकारचं सुखदुःख त्यामध्ये मानून बसलेली आहोत. बरं, ते मानलं इतकं असं नाही आहे की केवळ मानलं तर त्या सुखदुःख रूप आपण होऊन जातो. कसं होतो? सुखदुःख रूप होतो. सुखरूप होतो, दुःखरूप होतो. याचा अर्थ हा आहे की आपण एक रूप होऊन जातो त्या दुःखाशी किंवा सुखाशी, की आपल्याला दुसरं काहीही दिसत नाही, दुसरं काही सुचत नाही, आणि केवळ तितकंच माझं स्वरूप आहे किंवा तेवढाच मी आहे असं वाटतं. एखादा दुःखाचा प्रसंग असेल तर त्याच्यामध्ये इतका वाहून जातो तो की 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, महिना, 2 महिने, काही वर्ष. काय करावं? तोच विचार, रात्रभर तो विचार. झोप येत नाही म्हणतो मला. डॉक्टरकडे जातो, झोप येत नाही. डॉक्टर गोळी देतो. काय करायचं? गोळी घेऊन झोपायचं. बरं, गोळी घेऊन झोपला, काय केलं? तो दुसऱ्या दिवशी पुन्हा जातो. काल तुम्ही गोळी दिली पण तिने असर नाही केला, मला झोप लागली नाही, मी काय करू? डबल डोस घ्या. हां, 2 घ्या. 2 घेऊन पाहतो, पुन्हा तिसऱ्या दिवशी जातो, नाही झोप येत. डॉक्टरलाही काय माहिती याला काय आजार आहे. याचा आजार डॉक्टरला थोडाही माहिती आहे. फक्त तितकंच सांगितलं त्यांनी, मला झोप येत नाही.
त्याच्या पलीकडे त्यांनी काही सांगितलं नाही. जर मला झोप येत नाही याचा अर्थ गोळ्यानी झोप येते का? गोळ्या खाल्ल्याने झोप येत असेल तर झोप यायला पाहिजे. मग पण दुःखाशी इतका एकरूप झालेला आहे तो की त्याला प्रत्येक वेळेला तीच गोष्ट आठवते आणि आठवत असल्यामुळे तो सतत दुःखाचं स्मरण करतो, दुःखामध्ये दुःखच भोगतो आणि स्वतः झोप सुद्धा त्याला घेता येत नाही. तर कशामुळे होते असं? हे लक्षण कशाचं आहे? अज्ञानाचं आहे की ज्ञानाचं आहे? जर प्रत्येक जीव सुखी आहे असं जर आपण म्हणतो तर मग आपल्याजवळ सुख का नाही असा प्रश्न निर्माण होतो. आपण किराणा दुकानमध्ये गेलो आणि त्याला एखादी वस्तू मागितली, जशी साखर, आता आपण विचार केला तर साखरेचाच विचार करू की आम्हाला चांगली साखर द्या, खूप गोड असली पाहिजे. कशी पाहिजे साखर? खूप गोड असली पाहिजे, चांगली पाहिजे. थोडीशी महाग असेल 2-4 रुपयांनी तर चालेल, पण खूप गोड साखर द्या, चांगली साखर द्या. तर साखरेचा स्वभावच जर गोड आहे तर तिला चांगली आणि वाईट म्हणण्याचा प्रश्नच कुठे येतो? ती चांगली म्हणायची की वाईट म्हणायची? गोड आहे, गोड होती आणि गोडच ती भविष्यात सुद्धा राहणारी आहे. तसा जीवाचा स्वभाव आनंदमय आहे, आनंदरूपच तो पहिल्यांदा होता आणि आनंदरूप भविष्यामध्ये राहणार. भूतकाळात होता म्हणजे निगोदापासून हा जीव आनंद स्वरूपच आहे. आज सुद्धा मी आनंद स्वरूपच आहे आणि सिद्ध गतीला गेलो, अर्यंत झालो, सिद्ध झालो तरी पण मी कसा राहील? आनंद स्वरूपच राहील. मग आनंदाचा अनुभव आम्हाला का येत नाही? आता इकडे सगळे आनंदाचा अनुभव येणारी लोक आहेत, तुम्हाला काय सांगायचं? आत्म्याचा अनुभव आपल्याला का येत नाही? तर साधं उत्तर आहे की आपण त्या आनंदाकडे किंवा त्याला पाहण्याचा प्रयत्न करत नाही, त्याला जाणण्याचा प्रयत्न करत नाही, त्याला भोगण्याचा प्रयत्न. जसं एखादी वस्तू हातावर, एखादा हिरा असेल आणि मी म्हणतो पहा हा हिरा आहे, तुम्ही पाहायलाच करताय. कुठे हिरा? हिरा कुठे आहे? अरे माझ्या हातावर आहे, पहा ना तुम्ही. कुठे आहे? आम्हाला दिसत नाही. दिसत नाही म्हणजे हा काचेच्या तुकड्यासारखा दिसतो. तर आपल्याला हिऱ्याचं जर स्वरूपच माहीत नसेल तर याला हिरा म्हणायचं कसं? याला हिरा म्हणायचंच कसं? जर आपल्याला हिऱ्याचं स्वरूप कळत असेल तर आपण या हिऱ्याला जाणू शकतो आणि हिराला जाणल्यानंतर हिरा पाहण्याचा आनंद आपल्याला. किती कोटीचा आहे हो? शेकडो कोटीचा हा हिरा आहे. 100 कोटीचा नाही, 100 गुणीला काही, अशा शेकडो कोटीचा माझ्या हातावरचा हिरा आहे. तर मग काय वाटेल माणसाला? लौकिकमध्ये तो खूप आनंदी होईल. अरे नाही मिळाला विकत घ्यायला आपल्याला, किंवा नसतील आपल्याजवळ पैसे, काही जरी नसेल तो पाहायला मिळालं म्हणजे काय महान भाग्य आहे आपलं. शेकडो कोटीचा हिरा पाहायला मिळाला म्हणजे काय कमी भाग्य आहे का? असं तो समजेल आणि त्याचा त्याला आनंद येईल. तसंच आपल्या आनंदाची गोष्ट जी आहे तर आपल्यामध्ये आनंद तर गचागच भरलेला आहे. साखरेमध्ये गोडी कशी भरलेली आहे? गचागच आहे. एखाद्या कोपऱ्यात आहे, एखाद्या कोपऱ्यात नाही असे नाही आहे, सगळी भरलेली आहे, परिपूर्ण आहे ती. आणि परिपूर्ण असून सुद्धा जर आपण तिला जाणू शकत नाही याचा अर्थ आपण त्याकडे लक्ष देत नाही, आपण त्याला जाणत नाही, आपण त्याला पाहू शकत नाही. आपण जर त्याला जाणलं, पाहण्याचा प्रयत्न केला तर सहज चारित्र्यामध्ये आनंद निर्माण होईल. दर्शन, ज्ञान आणि चारित्र्य, जाणणे, मानणे आणि भोगणे सहज येईल. तर पर्यायामध्ये दुःखी आहे याचा अर्थ हा नाही की सतत आम्ही दुःख भोगतो. प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे. आगमामध्ये सुद्धा लिहिलेले आहे की अंतर्मुहूर्तापेक्षा कोणतंही दुःख किंवा सुख टिकत नाही. दुःख किंवा सुख टिकत नाही. थोडा वेळ तरी आनंद येईल, पुन्हा दुःखात वाहील तो. थोडा वेळ तरी असं वाटेल की नाही काहीतरी वेगळं वाटेल आणि पुन्हा त्याच्यामध्ये चालत जाईल. म्हणजे परिणाम ही बदलत राहतात, परिणाम ही सतत बदलत राहतात. पर्यायाला काहीही किंमत देता येणार नाही. पर्यायाला काय म्हणायचं? पर्याय चांगली आहे की वाईट आहे? स्त्री पर्याय आहे, मनुष्य पर्याय आहे, स्त्रियांचे पर्याय आहे. कोणती पर्याय चांगली, कोणती वाईट? पुद्गलाच्या पर्याय घ्या. वेगवेगळ्या पर्याय पुद्गलाच्या असल्या
तरी पण कोणतीला चांगली म्हणायचं, कोणतीला खराब म्हणायचं? कशाला मग चांगलं म्हणायचं, कशाला? कोणती पर्याय चांगली? आता सीतेचं अपहरण झालं होतं, रामायणामध्ये आहे ना, प्रसंग आहे, खूप सुंदर प्रसंग आहे. पण सुंदर नाही म्हणता येणार त्याला, काय म्हणायचं? वाईट प्रसंग म्हणायचं का? मग तो वाईट आहे की सुंदर आहे? तो नाही वाईट नाही सुंदर. का बरं? सीता पळवून नेली जाते, रावण घेऊन जातो, आणि तुम्हाला त्याला वाईटही म्हणत नाही. अरे वाईट तर म्हणा, चांगला नका म्हणू, कमीत कमी वाईट म्हणा. पण वाईट म्हणायचं का? का बरं नाही म्हणायचं? वाईट गोष्ट आहे की चांगली? सहज आपला विवेक जो असतो व्यवहारातला, त्याच्यामुळे ते वाईट दिसतं, वाईट दिसतं. कधी पाहिलं असेल सीतेचं अपहरण होताना? केवलीने कधी पाहिलं असेल? किती दिवसापूर्वी पाहिलं असेल? अनंत काळापूर्वी पाहिलं असेल की या होंडावर सरकेली काळामध्ये रामाची पत्नी सीता वनवासामध्ये ज्यावेळेस राहते, त्यावेळेस रावण नावाची एक व्यक्ती किंवा एक राजा तिचं अपहरण करतो, तिला पळवून देतो. पाहिलं गेलं असेल. मग तो प्रसंग खरा होण्यासाठी केवली खोटे होऊ नयेत म्हणून तसं घडायला पाहिजे का? नाही का? केवली खोटे होतील ना. जर तो प्रसंग नाही झाला तर केवली खोटे ठरतील, कारण की अनंत केवलीनी तसं पाहिलेलं आहे. अनंत केवलीनी तसं पाहिलेलं आहे. जर तसं पाहिलेलं आहे तर तो जर प्रसंग नाहीच घडला, आपण म्हणतो नव्हतं व्हायला पाहिजे, असं नव्हतं घडायला पाहिजे, मीच नाही तुम्हीच नाही तर अशी करोडो लोक म्हणतील की हा प्रसंग नव्हता व्हायला पाहिजे. त्याच्यावर मग व्हायला पाहिजे होतो की नव्हता? त्या पर्यायाला काय म्हणायचं? वाईट म्हणायचं की चांगलं म्हणायचं? तो वाईटही नाही चांगलाही नाही. तिच्या कर्माची उदय, सीतेच्या कर्माची उदय आणि रावणाच्या कर्माची सुद्धा उदय, आणि तो प्रसंग तसा घडणारा होता म्हणून केवलीच्या ज्ञानात आलेलं. केवळ यांच्यामुळे नाही आलं. कोणामुळे? अचानक झालं सगळं. दिसताना अचानक दिसतं ना, अचानक साधू येतो, तिला काय उचलून काय नेतो, त्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर काही म्हणतो वगैरे वगैरे, काय असेल नसेल त्याप्रमाणे. पण असं नाही आहे. तर ही पर्याय जी आहे, ही पर्याय चांगलीही नाही वाईटही नाही. कितीही वाईट पर्याय असेल तर तिला वाईट म्हणण्याची ताकद ज्ञानी जीवात नाही. केवलींना विचारायचं, असा असा प्रसंग घडला आहे, तुम्ही तो प्रत्यक्ष पाहिला, चांगला आहे की वाईट आहे? काय उत्तर मिळणार? चांगलं वाईट म्हणणं हे आपल्या स्वतःच्या विचारावर अवलंबून आहे. आपले स्वतःची जी काही योग्यता आहे विचार करण्याची, वाईट गोष्टीला चांगलं म्हणणं, चांगल्या गोष्टीला वाईट म्हणणं, अशी जर योग्यता आपली असेल तर आपण असं उलटं सुलटं बोलणार नाही. परंतु जर आपण विचारच जर केला तर तो प्रसंग हा चांगलाही नाही वाईटही नाही. जे घडतं त्याला घडणारी गोष्ट ही घडणारीच आहे. त्याच्यामध्ये काही बदल करण्याची शक्ती कोणामध्येही नाही. कोणात नाही म्हणजे? रावणात तर होती की नाही? रावणात होती ना. नाही असं नाही करायचं आपल्याला. चला घराकडे आता परत आपल्या राज्यामध्ये जाऊन सुख भोगूत आपण राज्याचं, असं नाही होऊ शकत त्याच्या मनात. त्याच्यातही नाही. जी गोष्ट घडणारी आहे ती सहज घडते, आणि जी सहज घडते तिला चांगलं वाईट काय म्हणायचं? त्या ठिकाणी एवढी सगळी जमा झाली, तुम्ही सहज जमा झाली किंवा कशी झाली? पण तुम्हाला माहिती नव्हतं कोणाचं प्रवचन आहे, जिथं व्हायचं होतं माहीत होतं. परंतु जे सहज घडलं, मला बसून दिलं, बस सहज झालं नाही. ही जर गोष्ट सहज आहे, ही सहज आहे, मी प्रवचन करणं चांगलं आहे की खराब आहे? मग मी प्रवचन करणं चांगलं आहे की खराब आहे? मी दोन शब्द तुम्हाला सांगणं ही चांगलं आहे की खराब आहे? मी तर पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला, मी काहीही बोलणार नाही. तुमच्या मनात जे चिंतन होऊ शकतं, तुमच्या मनामध्ये ज्ञानाचे जे पर्याय होऊ शकते, त्याला फक्त निमित्त तुम्ही म्हणाल, मी निमित्त नाही.
मी सुद्धा त्या ठिकाणी निमित्त नाही. तुमच्या मनामध्ये असे वेगवेगळे प्रसंग येतात, पण एक गोष्ट तेवढीच खरी आहे की वेगवेगळ्या प्रसंगामुळे सुद्धा वेगवेगळी प्रसंग आपल्याला आठवतात किंवा आपल्या मनामध्ये तशा प्रकारची चित्र उमटतात. पण त्याचा करता कोण आहे? तुम्ही आहे की मी आहे? तुमच्या परिणामाची करता सुद्धा तुम्ही आहे की नाही? आपण फक्त एवढंच करू शकतो, जीवाचा स्वभाव एकच आहे की जाणणे, पाहणे. त्याच्या पलीकडे जीव काही करू शकत नाही. तुम्ही जर ज्ञातादृष्ट असाल तर आजच केवली आहात, उद्या कशाला पाहिजे केवळ? जितक्या वेळासाठी तुम्ही निर्विकार होऊ शकता, कशायाने रहित होऊ शकता, राग द्वेषाने रहित होऊ शकता आणि केवळ जाणण्याचा प्रसंग तुमच्यावर जर आला तर तुम्हाला दुःखच नाही ना. कितीही चांगला प्रसंग असेल तर तुम्हाला सुख होत नाही. म्हणजे काय झालं? तुम्ही केवलीचं लक्षण आहे नाही. सुख न होणं, दुःख न होणं, कशाही निर्माण न होणं हे कोणाचं लक्षण आहे? तुमच्या आमच्या साध्या माणसाचं नाही आहे, केवलीचं लक्षण आहे. मग आपण जर असं काही सेकंद राहू शकलो ते केवलीचं लक्षण झालं. जसं एखादा वाईट प्रसंग असतो, कोणाचा मृत्यू होतो तर त्याच्या घरातली लोक रडतात. सहज माणूस रस्त्याने जात असतो तो विचारतो त्यांना, का काय झालं? असं असं झालं, कमी वयात गेला, काय सांगायचं ते सांगतो. मग तुम्ही किती रडता त्याच्यासाठी? ओळखीचा असतो ना तुमच्या, तुम्ही पाहिलेलं असतं. चांगला माणूस असतो, खराब नसतो, कोणालाही सहकार्य करणारा असतो, सगळ्यांसाठी उभा राहणारा असतो, कोणाकडून काही अपेक्षा करत नाही. अशा व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तुम्हाला किती रडायला येतं? कारण की त्या ठिकाणी तुमचा कोणत्याही प्रकारचा मोह नाही, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा तुमचे त्याच्याशी अटॅचमेंट नाही. त्याला हिंदीमध्ये राग म्हटलेलं आहे, राग नाही. त्याच्यामुळे रडायचा प्रश्नच येतो. असं झालं असेल, आयुष्य संपलं, काय करणार असेल? ज्ञानी असेल तर, अज्ञानी असेल तर रोजच येतात लोक, रोजच मरतात. कोण कोणासाठी रडतं? प्रसंग काय पहिलाच थोडाही आहे त्याचा. अनेकांना असे प्रसंग निर्माण होतात तरी पण ते काही करू शकत नाही. तर अशा प्रकारचा विचार करून तोही सोडून देतो. इतकं नाही तुमच्याजवळ ज्ञान आहे म्हणून तुम्ही सोडता, अज्ञानी पण सोडतो. अज्ञानी लोक रडत बसले असते, मग त्या रस्त्याला गेलेली सगळी येणारी जाणारी लोक तिथेच थांबली असते आणि त्यांनी काय केलं असतं? एकच काम, घरातली जी लोक करत आहेत किंवा ती नातेवाईक जी करत आहे तेच काम केलं असतं. असं दिसत नाही कुठे आपल्याला. तुम्हाला दिसलं कधी? नाही दिसत ना. याचा अर्थ काय की तुम्ही जे काही अज्ञान आहे आपलं, जे काही रागद्वेष आहे, त्या ठिकाणी आपल्याला रागामध्ये दुःख होतं. इष्टयोग झाल्यानंतर तशा प्रकारचं जे दुःख होतं, तसंच कुठे जर समजा एखादा प्रसंग दुःखाचा आहे तरी पण त्या ठिकाणी मनुष्य रडत बसत नाही. किंवा एखादा प्रसंग आनंदाचा आहे, त्या ठिकाणी सुद्धा हा माणूस आनंद घेऊ शकत नाही. तिसरा माणूस, थर्ड पार्टी, आनंद काय घेणार? तुमच्या मुलाचं लग्न आहे, मला काय करायचं? तुम्ही जुळवलं, तुम्ही पैसे घेणार नाही का? हुंडागिंडा काही ठरला असेल तर तुम्हाला देणार, ती मुलगी तुमच्या घरी सून म्हणून येणार आणि आम्हाला काय त्याचं? आम्ही नाही, आम्ही ऐकून घेतो पण आम्हाला त्याच्यामध्ये काही आनंद होत नाही विशेष. ठीक आहे, अति जवळच असतं, चांगलं वाटतं. प्रणयबाईचा पोरगा असा असं करतो आहे, चांगली गोष्ट. परंतु त्याच्यामुळे दुःख होतं किंवा आनंद होतो हे नाही आहे, कारण मोहनीय कर्म त्या ठिकाणी नाही आहे. आणि जर रागद्वेष निर्माण होत नाही, रागद्वेष जर निर्माण होत नाही आणि तुम्ही केवळ ज्ञातादृष्टा जर राहू शकत असता तर सहज तुम्ही केवलीसारखे आहात तितक्या वेळापूर्वी. मग स्त्री पर्यायामध्ये केवळ ज्ञान, श्वेतंबरी मत झाले. स्त्री पर्यायामध्ये केवळ ज्ञान, श्वेतंबरी मत झालं. आपण केवळ ज्ञान झालं असं नाही म्हणत आहे, केवली सारखे आहात असं म्हणत आहे. फरक आहे ना दोन्हीमध्ये. केवली आहात आणि केवली सारखे आहात. भगवान महावीर केवली होते आणि या ठिकाणी आपण जर तसा विचार करत असू किंवा आपण जर ज्ञातादृष्ट राहत असू तर आपण केवली सारखी आहोत. मग केवली सारखी आहोत जेव्हा म्हटलं जातं तेव्हा मीच केवली असं तितक्या वेळा फक्त त्याला भासतं, अनुभव येतो, आनंद येतो आणि तोच आनंद हा सुखासाठी कारणीभूत आहे. दुःख दुःख आहे म्हटलं जातं, याचा अर्थ हाच आहे
की आपण आपल्या आनंदी स्वभावाला जाणत नाही. जो आपला स्वभाव आहे आनंद रूप, तो आपण जाणत नाही. न जाणल्यामुळे आपल्याला दुःख वाटतं. कसं आहे, ज्ञानाची पर्याय प्रतिसमय चालू आहे. ज्ञानाची पर्याय आता तुम्ही जाणत आहे ना, ज्ञानाची पर्याय प्रतिसमय चालू आहे. प्रतिसमय जर चालू आहे तर ज्ञान कुठेतरी काहीतरी जाणत असतो. ज्ञानाचं कार्य काय आहे? जाणण्याचंच आहे. ज्ञानाचं कार्य जर जाणण्याचं आहे तर प्रतिसमय तो कुठे ना कुठे काही ना काहीतरी जाणत असतो. मग जाणण्याला तुम्हाला काहीच नाही ना, स्वतःचं काही आहे का? स्वतःचं तुमच्याजवळ जाणायला काहीच नाही. मी जर मी आहे हे जाणत नाही तर माझ्याजवळ मी नाही असं समजतो मी. आणि मी मग जाणतो कोणाला? याला त्याला त्याला रस्त्याला दिसेल ते लोक, कुठे बगीच्यात गेलो तो फुलं झाडं नाही का, कुठे काही पाहत असेल त्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी जाणत असतो. आणि जाणत असताना हा विकारी जीव आहे. जीव कसा आहे? विकारी आहे. अज्ञानी जीव कसा आहे? विकारी आहे. त्याच्यामध्ये विकार निर्माण व्हायला वेळ लागत नाही. म्हणजे रागद्वेष निर्माण व्हायला वेळ लागत नाही. राग झाला म्हणजे विकार नाही असं नाही आहे. राग हा विकाराचाच भेद आहे. पाप सुद्धा जे आहे द्वेष निर्माण करणारा तो सुद्धा विकारच आहे. जीवाचा स्वभाव तो नाही. जो जीवाचा स्वभाव नाही तो सगळा विकार आहे. मग काही का असो ना, काही का असो ना म्हटल्यानंतर कोणताही प्रसंग असो, कोणताही प्रसंग असो, पंचकल्याणिक मधला सुद्धा कोणताही प्रसंग असो, त्यामध्ये सुद्धा आपल्याला जो राग निर्माण होतो तो भलाई शुभराग उच्च प्रतीचा असेल तरी पण तो स्वभावाच्या दृष्टीने विकारच आहे. स्वभाव नाही आहे तोही विकारच आहे. परंतु उत्कृष्ट शुभराग जो असतो तो उत्कृष्ट शुभरागामध्येच चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट पुण्य मानलं जातं. मुनी असतात ना, जे चक्रवर्ती होतात, 63 शलाका पुरुष होतात, ती कोण होतात? तो तुमच्या आमच्यासारखी माणसं नाही. तो घरदारं सोडून गेलेली जंगलामध्ये राहणारी मुनी होतात. मग ते कशाचं फळ आहे? वितरागतेचं फळ आहे. सर्वार्थ सिद्धीमध्ये कोणी जर एखादा मुनी जात असेल तर तो वितरागतेचं फळ आहे का? कशाचं फळ आहे? ते तो शुभ रागाचं फळ आहे. शुभ रागाचं म्हणजे मग आम्ही शुभराग नाही करत, आम्ही करतो. पण त्यांचं इतकं उत्कृष्ट असतं की चक्रवर्तीसारखं, तीर्थंकरासारखं, तीर्थंकराचं सुद्धा कर्मबंध व्हायला, तीर्थंकर नाम प्रकृतीचा बंध व्हायला सुद्धा उत्कृष्ट पुण्य लागतं. आणि उत्कृष्ट पुण्य ज्याला लागतं ते तुमच्या आमच्या साध्या माणसांना नाही लागतं. ते कसं होतं? उच्च प्रतीचं मुनींनाच पुण्य बांधलं जातं. श्रेणिक राजाचं एक उदाहरण दिसतं माझ्या डोळ्यासमोर. कुणात काही ऐकलं नाही आलं मला की ज्यांनी मनुष्यगतीमध्ये किंवा श्रावण अवस्थेमध्ये तीर्थंकर नाम प्रकृतीचा बांध बांधला. तुमच्या वाचण्यात आलं कधी दुसरं? माझी नाही आहे, सांगता येत. पण उत्कृष्ट पुण्य एक कसं असतं की कोणतीही गोष्ट बोलत असताना ठोकळ मानाने कधी कधी बोलल्या जातं. उत्कृष्ट पुण्य कोणाला बांधलं जातं? मुनींना. जास्त विचार नाही करत. श्रेणिक राजांनी बांधलं तर हो बांधलं होतं, नाही म्हणत नाही आपण, नाही का? पण उत्कृष्ट पुण्य जे बांधलं जातं 63 शलाका पुस्तकामध्ये चक्रवर्ती जी होतात ही साधी सुधी आमच्या तुमच्यासारखी माणसं होत नाही. उत्कृष्ट त्यांचं पुण्य जे बांधलं जातं ते मुनी अवस्थे बांधलं जातं. आणि ते पुण्य सुद्धा अतिउत्कृष्ट असतं म्हणून ते बांधलं जातं. अतिउत्कृष्ट, साधं सुद्धा नसतं ते. आणि ते तुम्हा आम्हाला शक्य नाही. त्यांची परिणाम जी होतात अतिशय मंद कषाय तर असतातच असतात. कोणती कषाय असणार? संज्वलन कषाय. संज्वलनमध्ये एक भेद नाही, असंख्यात भेद पडतो. ही जी काही आहे परिस्थिती, ही जी उत्कृष्ट पुण्य जे धनी आहेत त्यांनाच माहीत आहे. तुम्ही आम्ही कल्पना करू शकत नाही त्यांच्या पुण्याची किंवा काय विचार करत असतील त्याच्यात. 16 कारण भावनामध्ये फक्त तीर्थंकर नाम प्रकृतीचा बंध कसा होतो ते सांगितलेलं आहे. पण त्याच्यामध्ये कसे कसे परिणाम होतात ते आपण नाही कल्पना करू. ठोकळ मनाने विचार करता येईल आपल्याला. बाकी सूक्ष्मतेने त्याचा विचार त्यांनाही माहीत नसतो आपण काय करून राहिलो. तीर्थंकर नाम प्रकृतीचा बंध ज्यावेळेस होतो ते त्या जीवालाही माहीत नसतं की मी काय होऊन राहिलो, माझ्यामध्ये काय होत आहे.
आणि तिथं त्या नामप्रकृतीचा बंध होऊन जातो. त्यांना आपण जर विचार केला नाही मला तीर्थंकर नामप्रकृतीचा बंध करायचा तर चुकूनही होणार नाही. मला जर विचार केला मी की मला मोक्षाला जायचं, चुकूनही जाणार. तर ह्या ज्या परिस्थिती आहेत ह्या सगळ्या आहेत. दुःखाचं कारण केवळ आपणच आहोत, आपलं अज्ञानच आहे. आणि तो स्वभाव माझा नाही, दुःखरूप स्वभाव जर माझा नाही तर सुखरूप जर मी आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सहज होत राहतात. आपल्या हातात काय मग? सगळं जर सहज व्हायला लागलं काय? सोडून द्या, भगवान भरोसे. जेव्हा व्हायचं तेव्हा होईल, जसं व्हायचं तसं होईल, जसं घडायचं तसं घडेल, असं नाही आहे. तुम्हाला स्वतःमध्ये पुरुषार्थ करून स्वतःमध्ये थांबण्याचा, स्वतःच्या जीवाचा विचार करण्याचा, स्वतःच्या गुणांचा विचार करण्याचा, चिंतन करण्याचा पूर्णतः तुम्ही स्वावलंबन घेऊन त्या गोष्टी करू शकता. त्याच्यामध्ये दुसऱ्याचं परावलंबासाठी दुसऱ्या काही गोष्टी जर करायच्या असतील दुसऱ्यासाठी ते फार कठीण आहे. पण स्वतःचं आत्मचिंतन करायला काय लागतं? स्वतःचं आत्मचिंतन करायला काहीही लागत नाही. हा जीव पूर्णतः सुखी होण्यासाठी काहीही करू शकतो. स्वतः सुखी होण्यासाठी काहीही करू शकतो, म्हणजे स्वतःमध्ये रममाण होऊ शकतो. स्वतःमध्ये रममाण होणे, ध्यान करणे, स्वाध्याय करणे, स्वाध्यायातून पुन्हा आपल्याकडे येण्याचा प्रयत्न करणे, हा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करता येतात. ह्या कठीण नाही आहे, कारण की त्या स्वाधीन क्रिया आहेत. पराधीन क्रिया कठीण असते, स्वाधीन क्रिया कठीण नाही कोणती. आपल्या घरातलं काम करणं सोपं आहे की दुसऱ्याच्या घरात काम करणं सोपं आहे? कितीही आपल्या जवळची व्यक्ती असेल, कितीही जवळचं असेल, आपल्या दुकानामध्ये काम करणं सोपं आहे की दुसऱ्याच्या दुकानामध्ये जाऊन काम करणं सोपं आहे? कोणी जर म्हटलं कापड दाखवा, दोन्ही कापडाचे दुकानदार आहेत, तर तो दुसऱ्याला नाही शक्य होत, त्याचं त्यांनी चालवायचं असतं. इतकंच नाही, साध्या भाजीपाल्या विकणाऱ्या बायासुद्धा असतात, माणसं असतात ना, ते त्यांचाच धंदा करू शकत, तिथे दुसरं तर नाही करू शकत. त्यांनाच माहीत असतं कसं करायचं ते. प्रत्येक गोष्ट जी आहे त्याची त्याला माहीत असतं. पण ह्या व्यवहाराच्या गोष्टी, ह्या व्यवहाराच्या गोष्टीतून सुखाची प्राप्ती कधी होत नाही. पैसा येतो, पैसा कशातून येतो? व्यापार केला म्हणजे पैसा येतो ना, घरात बसले थोडे पैसा येतो. पैसा येतो, व्यापार केला तर पैसा येतो, धंदा केला तर पैसा येतो, मेहनत केली तर पैसा येतो, नाही का? डोकं वापरलं तर पैसा येतो, लोकांना भुलवलं तर पैसा येतो. काय आहे ह्या गोष्टी? पैसा येण्यासाठी ही कारणं नाही आहे. पूर्व पुण्याचा उदय असेल तरच पैसा येतो, पूर्व पुण्याचा उदय असेल तरच पैसा येतो. किंवा जर आपण मेहनतच करत राहिलो, खोटंच बोलत राहिलो, कोणाला भुलवत राहिलो तर चुकूनही पैसा येत नाही, धंदा बंद पडतो. पापाचा उदय असेल तर पैसा येणं तर बंद आहे, पण त्या धंद्यामध्ये टिकत सुद्धा नाही तुम्ही. ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला आपण तर बाहेरच्या गोष्टी व्यवहारामध्ये करावं लागतात ही गोष्ट खरी आहे. बाहेरच्या गोष्टी व्यवहारामध्ये करावं लागतात ह्या गोष्टी खऱ्या आहेत, परंतु त्या केल्याच पाहिजे आणि एकरूप होऊन केल्या पाहिजे असं खरं नाही. मी घोडा पाहिला असेल, घोडे पाहिले ना, घोड्यावर लोक बसतात, फिरतात. एक काळ असा होता की घोडा जसं मोटरसायकल आता आहे, चारचाकी वाहन आहे, तसं घोडा साधन होतं. त्याची बग्ग्यासारखी, त्याची रथासारखी असायची, त्याच्यात जाऊन जात होते लोक, इकडून तिकडे तिकडून तिकडे प्रवास करायचे एका काळात. आणि घोडे सहज ते काम करत, घोड्याला काही तकलीफ नाही आहे. त्याला जर शिकवलं बसून, त्याच्या पाठीवर बसून इकडे तिकडे घेऊन जा, तो काही विशेष गोष्ट नाही आहे त्याच्यासाठी, तो सहज तयार होतो. पण पूर्वीच्या काळामध्ये सर्कस होते, आता प्राणी ठेवू देत नाहीत त्यामध्ये. एका काळामध्ये सर्कशीमध्ये सिंह, हत्ती, घोडे, वेगवेगळे प्राणी असायचे, वाघ असायचे. तर त्या ठिकाणी सिंहावर बसायचा तो रिंग मास्टर जो असायचा, ते त्यांच्याकडून काम करून घेणारा, तो सिंहावर बसायचा आणि त्याला चावा लावायचा. पण तो
तरी पण बसू देत नव्हता. त्याच्यावर घुगरावत होता. समजतं घुगरावणे काय? शब्दामध्ये फरक पडतो, थोडंसं समजून घ्यावं लागतं. अंतर आहे ना, थोडंसं फरक पडतो शब्दामध्ये, भाषेमध्ये. तो घुगरावतो त्याच्यावर. बसणाऱ्यावर काय करतो तो? सहज बसू देत नाही. पहिल्यांदा तो बसूच देत नाही. बराच प्रयत्न केल्यानंतर एकदाचा तो सवार होतो त्याच्यावर. तरी पण तो त्याला वाहण्यासाठी, त्याला फिरवण्यासाठी तयार होतो. का? तो त्याचा स्वभाव नाही. जशी घोड्याची सवारी करणं हे घोड्यालाही मान्य आहे, माणसालाही मान्य आहे, पण सिंहाची सवारी करणं हे सिंहालाही मान्य नाही, माणसालाही मान्य नाही. तो स्वभाव जो आहे, स्वभावाप्रमाणे कार्य करणं हे सहज शक्य आहे. आणि स्वभावाच्या विपरीत कार्य करणे हे वाघावर बसण्यासारखं कठीण आहे. वाघावर बसणं एक वेळ सोपं आहे, पण स्वभावापेक्षा विपरीत कार्य करत जाणं आपण केलं हे अतिशय कठीण आहे. कारण काय की तो जीवाचा स्वभाव नाही. तुम्ही काय करू शकता? काहीच करू शकत नाही. बाहेर काहीच करू शकत नाही. ज्ञातादृष्टा राहणं हेच जीवाचं स्वरूप आहे. आणि ज्ञातादृष्टा जर हा जीव राहत असेल तरच हा आनंदी राहू शकतो, स्वतःला आनंद भोगू शकतो स्वतःचा. आणि अशाच प्रकारचे खरं पाहिलं तरी असं जीवन जायला पाहिजे. होतं कसं? दुःख काय? दुःख अज्ञानामुळेच आहे. दुःख मोहामुळे आहे. मोहनीय कर्म गेल्याशिवाय दुःख जात नाही. रागद्वेष जोपर्यंत होतात तोपर्यंत दुःख हे चालूच असतं. आणि दुःख जर चालू आहे, दुःख जर होत आहे, तर त्याला कारण आपलेच परिणाम होतात. आणि ते परिणाम ही रागद्वेषरूप आहेत. रागद्वेष होणं हेच मोहनीय कर्माचं कार्य आहे. ते जर निघून गेलं तर सहज हा जीव या ठिकाणी सुद्धा सुखी होऊ शकतो. सुखाने परिपूर्ण असलेला जीव कधी दुःखी होत नाही, दुःखी राहत नाही, दुःखी होऊ शकत नाही. अशा प्रकारचं जे काही आहे ते सहज आपल्या ज्ञानात येतं. आणि ज्ञानात जर आलं तर सहज आपण त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करू शकतो. कोणती गोष्ट खरी असेल तर प्रयत्न करतो. जे शक्य असेल त्याच्यासाठी प्रयत्न करायचा असतो. जे शक्य असेल त्याच्यासाठी प्रयत्न करायचं. जे अशक्य आहे त्याला प्रयत्न नाही करायचं. मला घर बांधायचं, कुठे बांधायचं? पंढरपूरला बांधायचं. कसं बांधायचं? 100 मजल्याचं बांधायचं. इथे परमिशन नाही. परमिशन आणू आम्ही कुठूनही. पैसे आहेत तुमच्याकडे? पैसेही नाही, परमिशनही नाही, प्लॉटही नाही. घर कसं बांधणार? शक्यच नाही. शक्य आहे का? नाही. मग जे शक्य नाही त्याच्यासाठी प्रयत्न केला काय? आयुष्यातला वेळ खर्च होईल आणि त्यातून निष्पन्न काही होणार नाही. आपल्या हातात काही लागणार नाही आणि आपण काहीही करू शकणार नाही. जर काही करू शकणार नाही आपण तर विचार कशाला करायचा त्याचा? तुम्ही कोणाला सुखी करू शकता? कोणाला सुखी करू शकत नाही. मग विचार कशाला करायचा? कोणाला दुःखी करू शकता? कोणाला? मग विचार कशाला करायचा? की सासूने विचार करायचा सुनेला त्रास द्यायचा, सुनेने विचार करायचा सासूला त्रास द्यायचा, म्हणजे त्यांना आनंद वाटतो का त्यामध्ये? करूच शकत नाही. कोणाच्या पापाची उदय कशी असते त्याच्यामुळे दुःख होतं. आणि कितीही चांगली जर पापाचा उदय आपला असेल, समोरचा कितीही हितचिंतक माणूस असेल, आपल्याला चांगलं सांगत असेल, तरी पण ते आपल्याला खोटं वाटतं आणि आपण त्यामध्ये दुःखी होतो. सहकार्य करणाऱ्या माणसासाठी सुद्धा आपण दुःखी होतो. आणि सहकार्य न करणारा माणूस जर आपण पुण्याचा उदय असेल तर सहजच आपण सुखी होतो. काहीच करत नाही तो आपल्यासाठी, काही करत नाही. तरी पण शेजारचा एक माणूस विचारत असतो त्याला, तुम्हाला कुठे जायचं? तर तो म्हणतो या ठिकाणी जायचं आणि मलाही तिथेच जायचं आहे. मला कुठे जायचं आहे? तो माणूस त्याला विचारतो कुठे जायचं, आणि त्याला तो रस्ता माहीत असतो. तो सांगतो हा बोर्ड लागेल, हा चौक लागेल, हे असं लागेल, तसं लागेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही डाव्यात आला, उजव्यात आला, काय असेल ते तिथे गेलं तर होऊच दे. तर मला डोकं खर्च करायचं काम आहे का माझं? की आता कसं जायचं, कोणत्या चौकातून जायचं, कसं तुम्हाला लवकर जायचं आहे का? तुमचं मला तिथेच पोहोचायचं. मी तो काहीही आपल्यासाठी न करताना आपल्याला त्याच्यापासून काय होतो?
त्याचं सहकार्य मिळतं. आणि आपण कितीही कोणाला सहकार्य करत असू, त्याचा जर पापाचा उदय असेल तर तो सहकार्य ते होत नाही, ते दुःखरूपच होतं, ते त्रासदायक ठरतं आणि त्यामधून त्याला आनंद येत नाही किंवा त्याला त्याचा उपयोग काही होत नाही. ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती आपल्या जीवनामध्ये असा प्रसंग निर्माण होऊ नये, दुःखरूप. कारण का? सगळ्यात महत्त्वाचं आहे तर संपवायचं लवकर, तुम्ही कंटाळा असा वेड्या बरोबर आहे. ठीक. तर हा प्रसंग आपण काय करायला पाहिजे? आपण असे दुःखी नाही व्हायचं म्हटल्यानंतर काय की आता भारताची जर लोकसंख्या धरली तर सर्व जैन कुठे राहतात? भारतात जास्त आहे. भारताच्या बाहेर गेलेली जैन बहुतेक भटकलेली आहे, बहुतेक, बरं सगळी नाही म्हणत. भारताच्या बाहेरची लोक कशी आहे, ज्यांना पैशाची गरज आहे अशी लोक बाहेर पडतात. आणि पैशाची अति ओढ असणाऱ्या माणसाकडे धर्म किती असेल हे सांगता येते. फार कमी लोक असतील, बोटावर नाही असं नाही म्हणायचं आपण, असतील, चांगली लोक असतील, पण मॅक्झिमम लोक कुठे आहेत? भारतामध्ये. तर मॅक्झिमम लोकांमध्ये जैन लोकांची संख्या किती आहे? किती आहे? किती कोटी आहे? हां, फार कमी आहे. मागे 8% मोजले होते त्याने, आता मला वाटते 2-3% मोजत आहे, काहीतरी 2.5-3%. 2.5-3% श्वेतंबर अर्धी आहे जवळपास, ती निघून गेली. मग हे राहिले आपले दिगंबर लोक 100%. त्याला धरा आता 100%तली लोक स्वाध्याय करणारी, मंदिरमध्ये जाणारी किती लोक असतील? 25% पण नाही. 10% किती धरायचे? मंदिरमध्ये जाणारी स्वाध्याय दोन्ही म्हणतोय बरं, मंदिरात हात जोडणारी पुष्कळ लोक आहेत, नाही असं नाही आहे. स्वाध्याय करून मंदिरात जाऊन आणि स्वाध्याय करणारी लोक, म्हणजे जिनदर्शन आणि जिनवाणी दोन्हीचं अवलंबन घेणारी किती लोक आहेत? 10% पण नाही. 100%तली 100% केलं ना आपण दिगंबर लोकांना, तर ते 10% नाही. आणि 10% लोक ही दोन्ही कामं करतात, पण त्यांना जिनवाणीचा अर्थ किती कळतो आणि किती कळत नाही, अशी किती लोक आहेत? अरिहंत भगवंताचा, केवलींचा, जी तीर्थंकर आहेत आपल्या, त्यांच्या मूर्तीचं दर्शन घेत असताना मीही यांच्यासारखाच आहे अशा प्रकारचे विकल्प म्हणतोय. किती लोकांना येते? ते 10%ला जर 100% म्हटलं तर ते लोक पण 10% नाही. ते लोक 10% नाही आहे. आणि ते लोक जर 10% नाही तर त्या 10%त म्हणा की 2%त म्हणा आपण लोक कोण आहे? आपण, म्हणजे जे काही स्वाध्यायी लोक आहेत आणि ज्यांना आत्मा समजलेला आहे, नसेल प्रत्यक्ष अनुभव आला तरी आत्मेचं स्वरूप समजलेलं आहे आणि आत्मा कसा प्राप्त करायचा याची कल्पना आहे. फक्त पुरुषार्थ कमी पडतो. आत्मानुभव कठीण नाही आहे. वीरसागर महाराज म्हणत होते, जितूभाई, आत्मा को पकडणं कला आहे. आत्म्याला पकडणं काय कला आहे. आबालगोपालांच्या ज्ञानात तर आत्मा येतो, त्यांना कुठे कला येते? हां, ती मी आहे इतकं जाणतात आणि मी हा आत्मा हे नाही जाणत ना. मी आहे एवढं जाणतात, ते सगळेजण जाणतात. पण मी जीव आहे, मी आत्मा आहे, मी सिद्धासारखा आहे हे नाही जाणत. म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टीतून पुढे आलेली आहोत, इथपर्यंत पोहोचली. आणि वीरसागर महाराज हे पण म्हणत होते एकदा, कधी कधी म्हणायचे की अनंत पुरुषार्थ या जीवाने केलेला आहे. ऐकलं तुम्ही? अनंत पुरुषार्थ या जीवाने केलेला आहे, म्हणून तुम्ही मनुष्यगतीमध्ये आलात, जैन धर्मामध्ये आलात, चांगल्या कुलामध्ये आलात आणि अशा ठिकाणी जन्म झाला तुमचा की खाण्यापिण्याची किंवा बाकीच्या कोणत्याही गोष्टीची तुम्हाला इतकींचीच सुद्धा काळजी नाही. कोणाला काळजी आहे मला सांगा बरं, इथे बसणाऱ्याला? तुम्ही अशा ठिकाणी जन्माला आला की सर्व परिपूर्णता तुमच्यामध्ये आहे, तुमच्या कुटुंबामध्ये आहे आणि तुम्ही अशा ठिकाणी आहात की तुम्ही पूर्णतः बाह्य दृष्टीने सक्षम आहात. मग हे सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी आता हा मनुष्यभाव जर आपण गमावला, तर पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी उभ्या राहण्यासाठी किती काळ लागेल?
मी तुम्ही अनंत पुरुषार्थ केला, थोडासा पुरुषार्थ केला तुम्ही अनुभव घेऊ शकता असं म्हणत होते. थोडक्यात सांगायचं त्यांना काय होतं की तुम्ही थोडासा पुरुषार्थ करा, तुम्ही अनंत पुरुषार्थ करून आलात या सगळ्या गोष्टीची अनुकूलता आहे. खरं देव समजले, खरं शास्त्र समजले, खरे गुरु समजले, खरं काय आत्म्याचं स्वरूप समजलं, सगळ्या गोष्टी जर तुम्हाला समजलेल्या आहे, मग राहिलं काय? फक्त डुबकी मारायचंच ना. अंतरंगात डुबकी मारणे एवढंच का शिल्लक आहे ना. तर अंतरंगात डुबकी मारणे इतकाच जर पुरुषार्थ तुम्हाला करायचा आहे, तर अनंत पुरुषार्थाला जर तुम्हाला वाया घालवायचं नसेल तर तो प्रयत्न करा आणि एकदा आत्म्याचा अनुभव घ्या. भले बाहेर निघल्यानंतर तुम्ही म्हणा की मला आत्म्याचा अनुभव नव्हता आला, तर तो सम्यक दर्शन, ते सम्यक दर्शन तुम्हाला मोक्षापर्यंत जबरदस्तीने घेऊन जाईल. तुम्हाला हलू देणार नाही इकडे तिकडे जायला, असं म्हणायचं मला. तुम्ही एकदा डुबकी लावली त्यावेळेस तुम्हाला आनंद आला, तुम्हाला असं वाटलं नंतर, आणि थोडा वेळ म्हणता की नाही मला आनंद आला, आत्म्याचा अनुभव आला, आणि नंतर म्हणता नाही काहीतरी होतं. ठीक आहे म्हण ना, तुला काय म्हणायचं ते म्हण, नाही आला असंही म्हण, पण ते सम्यक दर्शन तुला सोडणार नाही. एकदा तर अनुभव घ्या, एकदा तर स्वतःचा अनुभव घ्या, आणि स्वतःचा अनुभव घेऊन आपली मोक्षाची तिकीट रिझर्व करा. खूप खूप महाराजांकडून शिकण्यासारखं होतं. ज्यांनी पाहिलं ते नशीबवान आहे, जे त्यांना ऐकतात वाचतात तेही नशीबवान आहे, आणि जे आत्म्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतात त्यांच्या नशिबाचीच काही गोष्ट करणं शक्य नाही आहे. मला खूप आनंदी आहेत ती लोक. असे जे काही प्रसंग येतात त्या सर्व प्रसंगात दुःखी न होताना, सुख न मानताना स्वतःच्या स्वरूपाचाच विचार केला तर सहजच सगळी दुःख आणि सुखाबद्दलच्या कल्पना डोक्यातून निघून जातात आणि आपण ज्ञातादृष्टा राहू शकतो. आणि ज्ञातादृष्टा राहणं हेच एक कार्य करू शकतो आपण, बाकी काहीही करू शकत नाही. आत्म्यामध्ये राहणं हे स्वाधीन क्रिया असल्यामुळे सहज ते होऊ शकतं. अशा प्रकारचं जे काही आहे सम्यक दर्शन झालं ज्यांना, त्यांचं सम्यक दर्शन टिकावं, आयुष्यभर मरेपर्यंत टिकेल. सम्यक दर्शनासहितच आत्मसल्लेखना होते, संलेखना होते. सम्यक दर्शन जर नसेल तर अनेक वेळेला असं ऐकायला येतं की संलेखना झाली, संलेखना झाली. शांत परिणामामध्ये मरण झालं, ठीक आहे, स्वर्गालाही गेला असेल तो जीव, पण सम्यक दर्शनासहितच संलेखना होत असते. त्यामुळे संलेखना कोणाची होते? आपल्याला करायची का संलेखना सगळ्यांना? मग आत्मानुभव घ्यावा लागेल. नसेल करायचीच मग चालते. शांत परिणामामध्ये कोणीही मरतात. स्वर्गात जाणाऱ्या जीवांची संख्या काही कमी आहे? खूप लोक आहेत स्वर्गात जाणारे. शांत परिणामामध्ये जीव जर गेला तर स्वर्गात जातो किंवा देवगतीत जातो. मग अशा लोकांची संख्या खूप आहे. त्यामध्ये आपल्याला नाही भरवायचं. आपलं वेगळं अस्तित्व आहे, माझं स्वतःचं अस्तित्व वेगळं आहे. आणि सगळ्यात चांगली वस्तू, सगळ्यात पॉवरफुल वस्तू, सगळ्यात मला हितरूप वस्तू या जगामध्ये जर कोणी असेल तर केवळ मीच आहे, एवढं दृढता पाहिजे. आणि आपली जर महिमा आली नाही तर तो आवाज देणार. जसं एखाद्या दारात जाऊन आपण कोणाला आवाज देतो, एखादा माणूस असतो घरातला गोपाळ नावाचा, गोपाळराव म्हटलं तर तो सहज आवाज देतो असतो. आणि त्याला जर म्हटलं गोपाळ आहे का घरात, तो घरात असला तरी बोलणार नाही तुम्हाला. का बरं नाही बोलणार? आदराने तुम्ही बोलाल तर कोणी बोलेल. तुमच्या आत्म्याचा आदर जर तुम्हाला येत असेल तर तो सहज तुम्हाला प्राप्त होईल. जर तुम्हाला स्वतःचाच आदर नसेल तर त्याला प्राप्त करण्यासाठी अरिहंताचा आदर करून काही उपयोग होणार नाही. ते फक्त दाखवतील आत्मा कसा आहे, ते सांगतील कसा आहे, पण शेवटी तुम्हालाच करावं लागेल. आणि आपल्या आत्म्याचा आदर, आपल्या आत्म्याचा जर आदर आपण करू शकतो, आपल्याला सगळ्यात उत्कृष्ट वस्तू फक्त मीच आहे या जगावर. सांगणारं कोणीही नाही, शास्त्र कोणीही नाही. शास्त्रांनी सम्यक दर्शन होतं, अरिहंतांनी सम्यक दर्शन होतं, सिद्ध परमेश्वरीचा विचार केल्याने सम्यक दर्शन होतं. कोण कशाने होतं सम्यक दर्शन? स्वतःचा विचार केला तरच सम्यक दर्शन आहे. पराच्या विचाराने सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही. स्वतःच आपण त्यामध्ये स्वतःच जर आपण त्याचा विचार केला तरच सम्यक दर्शनाची प्राप्ती आपण करू शकतो. ज्यांची झाली त्यांचं सम्यक दर्शन टिकावं, ज्यांना नसेल झालं त्यांनी अल्पकाळामध्ये सम्यक दर्शन प्राप्त करावं आणि आपला मोक्षमार्ग प्रशस्त करावा. संपूर्ण
जाणे पाणी एवढाच माझा स्वभाव आहे. जाण्या व्यतिरिक्त मी काही करणारा भोगणारा नाही. निर्ध्रुवाला जाणे निर्ध्रुवाचा